सेकंड चॅप्टर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. काल आपण सरफेस टेन्शनबद्दल पाहिला होता आणि सरफेस एनर्जीबद्दल पाहिला होता. आज आपल्याला पाहायचं आहे की रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. याच्यात आपण एक कन्सिडर ए ओपन रेक्टँग्युलर फ्रेम ABCD. A wire PQ of length L is placed on the rectangular frame such that it can slide over the rectangular plane. हा वायर आहे, हा PQ वायर या रेक्टँग्युलर फ्रेमवर ठेवलेला आहे, ज्याची लेंथ आहे L. या प्रकारे की हा त्याच्यावर फिरू शकतो आणि विदाऊट एनी फ्रिक्शन. आता या पूर्ण अरेंजमेंटला आपण सोप सोल्युशनमध्ये टाकत आहोत आणि सोप सोल्युशनमध्ये टाकल्यानंतर बाहेर काढत आहोत. तर जेव्हा आपण बाहेर काढतो तर सोप फिल्म एक वरच्या बाजूला आणि एक खालच्या बाजूला तयार होतात. सो व्हेन इट इज इन्सर्टेड इन टू द सोप सोल्युशन whole system and taken out, the soap film is formed to on the both the side, upper side and lower side. Let T be the surface tension of soap solution. Surface tension soap solution T ने आपण डिनोट करत आहात. आता due to the surface tension, the force exerted on the wire PQ, it pull in the inward direction. The force experienced by the wire PQ is given by F is equal to twice T into L. आता जर आपल्याला ही जी वायर PQ आहे याला डिस्टन्स dx नी या फोर्सच्या अगेन्स्टमध्ये जर आपल्याला समोर न्यायची आहे तर इथं वर्क करावं लागेल. तर वर्क डन in displacing the wire PQ through the distance dx is given by W is equal to F into dx. dW is equal to F into dx. but F इथं आपण F ची व्हॅल्यू पाहिलेली आहे, ती आहे ट्वाइस TL. ही व्हॅल्यू जर आपण इथं सबस्टिट्यूट केली तर वर्क डन in displacing the wire PQ is given by twice TL into dx. पण length into dx is equal to dA, that is increase in the area. So since L twice L into dx is dA, ही व्हॅल्यू जर आपण इथं सबस्टिट्यूट केली तर वर्क डन इज इक्वल टू T into dA. Now this work done is stored as a potential energy and that energy is called as surface energy. So surface energy is equal to T into dA. So this is the relation between surface energy and surface tension. Numerically, surface energy per surface area is equal to per unit area is equal to surface tension. So dE upon dA is equal to T. त्याच्यानंतर आपल्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट पाहायचा आहे. तर अँगल ऑफ कॉन्टॅक्टमध्ये आपण पाहतो की जेव्हा लिक्विड जो आहे त्या लिक्विडला आपण सॉलिडमध्ये ठेवतो तर सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर काही लिक्विड जे आहे ते कॉन्केव शेप घेतात आणि काही जे लिक्विड आहे ते कॉन्वेक्स शेप घेतात. कॉन्केव शेप जे घेतात तर त्याचं एक्झाम्पल म्हणजे वॉटर आणि ग्लास आहे की ग्लासच्या कॉन्टॅक्टमध्ये वॉटर आला तर तिथं कॉन्केव शेप तयार होतो. त्याचप्रकारे जर मर्क्युरी आणि ग्लास जर घेतला तर तिथं कॉन्वेक्स शेप तयार होतो. सो व्हेन द liquid is placed in the contact with the solid, it forms example water and glass, it forms the concave meniscus and
when the liquid such as mercury is placed into the glass, then when it comes in the contact with the glass, it forms a convex meniscus. तर या प्रकारे काही लिक्विड कॉन्केव मिनिस्कस बनवतात आणि काही जे आहे ते कॉन्वेक्स मिनिस्कस बनवतात. तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जे आहे, तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे इथं हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट राहणार. या अँगल ऑफ कॉन्टॅक्टला थिटानी आपण दाखवतो आणि इथं हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट राहणार, याला आपण थिटानी दाखवतो. आता अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनेशन आहे की angle between the tangent drawn to the surface of the liquid and the solid surface such that it is measured inside the liquid is called as angle of contact. angle of contact म्हणजे एक या फ्री सरफेस जो लिक्विडचा आहे इथून एक टँजंट लाईन काढली आणि हा सॉलिड सरफेस आहे, याच्यामध्ये जो अँगल आहे या अँगलला म्हणतात. आणि हे जे टँजंट लाईन या पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट पासून काढलेली आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जे आहे ते आपण लिक्विडच्या मध्येच मोजतो, लिक्विडच्या आत. तर हा जो अँगल इथं तयार होतो याला म्हणतात अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. तर अँगल ऑफ कॉन्टॅक्टची पुन्हा जी डेफिनेशन आहे ती आहे की ए टँजंट लाईन ड्रॉन टू द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड, the angle between the tangent line drawn to the free surface of the liquid and the solid surface of liquid from the point of the contact and measured inside the liquid is called as angle of contact. आता ॲक्यूट अँगल आणि ऑप्टूस अँगल जे आहे ते डिपेंड राहत आहे की कोणत्या नेचरचं आपण लिक्विड घेत आहोत. त्यानंतर जेव्हा आपण लिक्विड जे आहे ते सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये येत आहे, तर त्या याच्यात जे तिथं नेट फोर्स ड्यू टू द कोहेसिव्ह फोर्स बिटवीन द मॉलिक्यूल आणि ॲडेसिव्ह फोर्स बिटवीन द मॉलिक्यूल अँड लिक्विड मॉलिक्यूल ऑफ लिक्विड अँड सॉलिड, यामुळे ते कॉन्केव आणि कॉन्वेक्स शेप तयार होतो. हे जे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे ते कोणत्या फॅक्टरवर डिपेंड राहतात. तर पहिलं आहे की जर आपण नेचर ऑफ लिक्विड अँड सॉलिड इन कॉन्टॅक्ट, कोणत्या टाईपचं आपण लिक्विड घेता आणि सॉलिड घेता त्याच्या नेचरवर हे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड राहत आहे. त्याच्यानंतर जर आपण इम्प्युरिटी जर आपण ॲड केली तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे तो अफेक्टेड होतो, तो चेंज होतो. त्याचप्रकारे जर आपण टेम्परेचर जर वाढवलं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे तो डिक्रीज होतो. आणि एक जर गिवन पेअर आहे सॉलिड आणि लिक्विडचं, तर त्यासाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा सारखा राहतो. तो जो सॉलिड आहे किंवा लिक्विड आहे कोणत्याही शेपचं राहाव काही राहाव, पण जर सेम जर पेअर घेतले तर फॉर द गिवन लिक्विड अँड सॉलिड द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑलवेज रिमेन्स द सेम. हां हां